मूग डाळीचा हलवा खायला तर खूप आवडतो, पण त्याला मेहनत पण तेवढीच लागते. मूग डाळ भिजवायची, नंतर ती तुपामध्ये परतायची आणि मग तिचा हलवा बनवायचा. यामध्ये 2 ते 3 तास सहज जातात ना. पण आज तुम्हाला मूग डाळीच्या शिऱ्याची एकदम सोपी रेसिपी मी सांगणार आहे. अर्ध्या तासात हे मूग डाळीचा शिरा तयार होतो. हेनरीज किचन मराठी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मूग डाळीचा शिरा बनवण्यासाठी किंवा हलवा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता 1 वाटीचा अंदाज घेतलेला आहे. आता आपण इथे मूग डाळ भिजत घालणार नाहीये, तर आपण इथे फक्त 2 ते 3 पाण्यामध्ये मूग डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत. म्हणजे त्यावर जर पावडर वगैरे असेल तर ती निघून जाईल. तर 2 ते 3 पाण्यामध्ये इथे मूग डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी ठेवायचं नाही. तुमच्या लक्षात आलंच असेल, मूग डाळ मी पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे, म्हणजे कोरडी केलेली आहे. आता ही मूग डाळ आपल्याला घ्यायची आहे भाजून. तर कढई मी तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला ही मूग डाळ घालून घ्यायची आहे आणि 5 ते 10 मिनिटं तुम्हाला सतत हलवत लो टू मिडियम फ्लेमवरती ही डाळ छान भाजून घ्यायची आहे. मूग डाळ अजिबात कच्ची ठेवायची नाही, एकसारखी भाजायची आहे. जास्तही भाजायची नाही किंवा करपट करायची नाही आपल्याला. तर सतत हलवत तुम्हाला ही मूग डाळ व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित अशी मोकळी झाली पाहिजे. आता तुम्हाला वाटेल की मूग डाळ भाजली की नाही हे कसं लक्षात येईल तुमच्या. तर हातामध्ये मूग डाळ घ्यायची आहे आणि अशी तिला हलवायची, खळखळ असा आवाज आला पाहिजे. किंवा एक दाणा घ्यायचा आहे, तो आपल्या दाताखाली दाबून पाहायचा आहे. कडक असा आवाज आहे की आपल्याला माहिती आहे की भाजल्यावरती किंवा कडक झालेला पदार्थ कसा लागतो. तर ते तुमच्या दाताखाली आल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की मूग डाळ व्यवस्थित भाजली की नाही. तर 5 ते 10 मिनिटं झालेली आहे. लक्षात आलंच असेल तुमच्या, मूग डाळ आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे, रंगही तिचा बदललेला आहे. आता ही मूग डाळ आपण काढून घेणार आहोत आणि थंड झाल्याच्या नंतर तिला आपल्याला वाटून घ्यायची आहे. आता इथे आपण डाळ भिजत घातलेली नाहीये, त्यामुळे आपल्याला 1 ते 2 तास आपलं इथे वाचलेला आहे. नुसती आपण ही मूग डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही थंड झाल्याच्या नंतर इथे मी बघा वाटून घेतलेली आहे. इथे एक महत्त्वाचं काम करायचं आहे की आपल्याला मूग डाळ वाटून घेताना तिची पावडर करायची नाहीये, रवाळ अशी ठेवायची, म्हणजे हलकीशी भरड ठेवायची, आपला रवा जसा असतो ना तशी. तर वाटून झालेली आहे. आता कढईमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तूप. आता इथे लक्षात एक ठेवायचं आहे की मूग डाळीची खासियत जी आहे ना ती तुपावरती डिपेंड असते. तर 1 वाटी मूग डाळीच्या शिऱ्याला जवळजवळ पाऊण वाटी इतकं तूप लागतं. मी इथे अर्धी वाटीच घेणार आहे, कारण आम्ही जास्त तूप खात नाही. पण अर्धी वाटी तरी तूप आता इथे घालावंच लागणार आहे, कारण मूग डाळीचा शिरा आहे. तर पण तुम्हाला इथे घ्यायचं आहे पाऊण वाटी जवळजवळ तूप. आणि आपल्याला तूप लगेच सुरुवातीला डायरेक्टली घालायचं नाहीये. तर मी सुरुवातीला फक्त 2 चमचे तूप इथे घातलेलं आहे. तुम्हालाही तसंच करायचं आहे. थोडंसं तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि जी भरड आहे ती आपल्याला यामध्ये भाजून घ्यायची आहे. आपण बेसन पिठाचे लाडू वगैरे करतो किंवा कुठल्याही गोष्टीसाठी जेव्हा एखादं पीठ वगैरे तुपामध्ये कसं भाजून घेतो, तसंच आपल्याला हे मूग डाळीची जी भरड आहे ना ती यामध्ये भाजून घ्यायची आहे. छान असा वास सुटतो घरामध्ये. तर आपल्याला समजेलच की मूग डाळ भाजलेली आहे, व्यवस्थित ती भरड भाजली गेलेली आहे. पण लक्षात ठेवायचं की कच्ची ठेवायची नाहीये. लो टू मिडियम फ्लेमवरतीच तुम्हाला सतत हलवत ही भरड जी आहे ती भाजून घ्यायची आहे. अजिबात घाई करायची नाहीये. आता झटपट करणार आहोत म्हणजे असंही नाहीये की अगदी 10 ते 15 मिनिटात आपल्याला उरकायचं, अजिबात नाही. जवळजवळ अर्धा तास तर ह्याला लागतोच. पण नेहमीप्रमाणे जो मूग डाळीचा हलवा बनवतो त्याला भरपूर वेळ लागतो, जवळजवळ 2 ते 3 तास सहज जातात. पण इथे आपण एवढा वेळ लावणार नाहीये. अर्ध्या तासामध्ये मस्त असा मूग डाळीचा हलवा बनवणार आहोत. तर पाहू शकता व्यवस्थित अशी ही जी भरड आहे ती आपण भाजून घेत आहोत. रंगही बदलत आलेला आहे. याच पद्धतीने तुम्हाला ही मूग डाळ अशीच भाजून घ्यायची आहे, अजिबात घाई गडबड करायची नाहीये. आता इथे आपली ही मूग डाळ छान भाजून झालेली आहे. इथे आपल्याला घालायची आहे साखर. तर इथे शक्यतो मूग डाळ 1 वाटी असेल तर 1 वाटी इतकी साखर घ्यावी लागते. पण बरेच जण गोड कमी खातात, तर तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार साखर इथे घालून घ्यायची आहे. मी सुद्धा इथे अर्धी ते पाऊण वाटी इतकीच साखर घालणार आहे. ती आपल्याला यामध्ये घालून हलवून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. बघा आपल्या ह्या डाळीचा कलर जी भरड आहे त्याचा कलर अगदी छान बदललेला आहे, छान तांबूस असा झालेला आहे. आणि आपली ही मूग डाळ ह्यामध्ये व्यवस्थित भाजली गेलेली आहे आणि साखर सुद्धा मिक्स झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत, कारण तूप गरम गरम आहे. तुम्हाला सेपरेट जर भाजून घ्यायचं असेल तर ड्रायफ्रूट्स तर तुम्ही सेपरेट सुद्धा भाजून घेऊ शकता किंवा म्हणजे परतून घेऊ शकता. मी या जी भरड आहे तुपामध्ये आपण भाजतोय त्यामध्येच हे ड्रायफ्रूट्स थोडेसे क्रश केलेले होते ते घालून घेतलेले आहेत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे दूध. तर 1 वाटी मुगाच्या डाळीला अर्धा लिटर इतकं दूध लागतं. तर अर्धा लिटर इतकं दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. पण एकदम मी इथे घालणार नाहीये, थोडं थोडं करून घालणार आहे. आणि जेव्हा दूध घालतो त्यावेळेस एक काळजी घ्यायची आहे की दूध घातल्याच्या नंतर वाफ येते तर ती हातावर येऊ नये, म्हणून हात थोडासा मागे ठेवायचा आहे.
आणि सतत हलवत तुम्हाला ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही आणि व्यवस्थित हलवलं सुद्धा जाईल. त्यासाठीच आपल्याला दूध आहे ना थोडं थोडं करूनच घालायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एकदम सुद्धा घालू शकता, पण काय होतं बऱ्याच वेळा अंदाज चुकतो. मूग डाळ कुठल्या क्वालिटीची त्यावर सुद्धा डिपेंड असतं. त्यामुळे थोडं थोडं जर तुम्ही दूध घालून घेतलं तर व्यवस्थित अंदाज सुद्धा येतो. याच पद्धतीने मी बाकीचे जे राहिलेलं होतं दूध ते सुद्धा थोडं करून घालून घेतलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता जे थोडंसं शिल्लक दूध राहिलेलं आहे ते पण मी यामध्ये घालून घेणार आहे. आधी सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या राहणार नाही. आता जे दूध राहिलं होतं ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता दूध घातल्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याच वेळा असं वाटेल की खूप पातळ झालं की काय, अजिबात नाही. मूग डाळ आहे, शिजायला थोडासा वेळ लागतो आणि त्याच्यासाठी आपल्याला हे अर्धा लिटर इतकं दूध यासाठी लागतंच. तर सतत हलवत आता तुम्हाला गॅस मीडियम करायचा आहे, अधनंमधनं लो करायचा आहे, म्हणजे लो टू मीडियम फ्लेम तुम्हाला असं करत हा मूग डाळीचा शिरा बनवायचा आहे. आता बघा इथे तुम्हाला भरपूर असं पातळ दिसत आहे, पण अजिबात टेन्शन घेऊ नका. इथे आपण एक टीप वापरणार आहोत. आता जे उरलेलं तूप आहे ना त्यातलं थोडं थोडं तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं की हा मूग डाळीचा शिरा घट्ट व्हायला पण मदत होते आणि कढईला सुद्धा हलवा जास्त चिकटत नाही. तुमच्याकडे नॉनस्टिक कढई जर असेल किंवा नॉनस्टिक पॅन असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता. म्हणजे काय होईल की कढईला जास्त चिकटणार नाही आणि गोळा पटकन बनेल. असंच करून आपल्याला सगळं तूप उरलेलं यामध्ये घालून घ्यायचं आहे. लक्षात आलंच असेल की तूप बाजूला सुटलेलं आहे कढईच्या. आता तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की मुगाच्या डाळीच्या शिऱ्याची हीच एक खासियत आहे की यामध्ये भरपूर तूप घालावं लागतं आणि भरपूर तूप याला कडेने सुटतं. तेव्हाच लक्षात येतं की मुगाच्या डाळीचा जो हलवा आहे, शिरा आहे, तो परफेक्ट असा तयार झालेला आहे. मी ते कमी प्रमाणात तूप घातलं होतं तरी बऱ्यापैकी तूप कडेने सुटलं होतं. पण तुम्हाला जर परफेक्ट हॉटेल स्टाईल किंवा लग्न समारंभामध्ये जो शिरा मिळतो मूग डाळीचा तसाच जर बनवायचा असेल ना तर तुपाचं प्रमाण तुम्हाला पाऊण वाटी इतकं ठेवायचं आहे. म्हणजे परफेक्ट असा हॉटेल स्टाईल किंवा बाहेर लग्न समारंभात जो शिरा मिळतो ना तसा तयार होतो. त्यानंतर 1 चमचाभर मी इथे वेलची पावडर घातलेली आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला घालायची आहे, त्यामुळे वेलची पावडरचा फ्लेवर अगदी छान येतो. तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही कमी घालू शकता किंवा स्किप सुद्धा करून घेऊ शकता. तर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की आपला हा मूग डाळीचा हलवा अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे आणि छान असा रवाळ झालेला आहे. आणि या मूग डाळीच्या हलव्याचे तुम्ही प्रेमिक्स सुद्धा बनवून ठेवू शकता. आपण जशी भरड तुपामध्ये परतून घेतलेली आहे साखर घालून, तशीच ती परतून साखर घालून घ्यायची आहे आणि हवा बंद डब्यामध्ये थंड झाल्याच्या नंतर ठेवायची आहे. अगदी तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता आणि बाहेर सुद्धा. फ्रीजमध्ये ठेवले तर 3 ते 4 महिने टिकतं आणि बाहेर जर ठेवलं तर 1.5 ते 2 महिने आरामात टिकतं. आणि जेव्हा तुम्हाला मूग डाळीचा हलवा खाऊशी वाटेल ना तेव्हा फक्त यातलं तुम्हाला प्रीमिक्स काढून घ्यायचं आहे, गरम दूध घालून छान शिजवून घ्यायचं आहे. मूग डाळीचा हलवा तयार. तर या पद्धतीने तुम्ही नक्की मूग डाळीचा हलवा बनवा. आणि तुम्ही पाहिलंच असेल, तुमच्या लक्षातही आलं असेल की हा मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही. अर्ध्या तासामध्ये अगदी व्यवस्थित असा मूग डाळीचा हलवा तयार होतो. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर एक लाईक नक्की करा, भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत. आणि हो, आपल्या हेंद्रीज किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा.